आपली कल्याण नगरी ही सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्ट्या समुद्राशी नगरी आहे. या शहरातील नागरिकांनी पोलीस दलावर दाखवलेला विश्वास, सहकार्य यामुळे आम्हाला आमची जबाबदारी अधिक प्रभावी अधिकाऱ्यांचं आणि मग ती बातमी किंवा वृत्तांत तसं तयार होतो. खऱ्या अर्थानं सिनियर PI साहेबांनी खरं पवारसाहेब PS आहेत, परदेश आहे, स्नेह ही देखील डॉक्टर आहे आणि मुलगा उच्च शिक्षित हा चांगल्या पदावरती काम करतोय. एक अत्यंत आदर्श कुटुंब म्हणून देखील त्यांनी समाजापुढे आपला आदर्श ठेवलाय. वहिनी तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा कसा हात असतो आणि तो आदर्श हात स्वभाव. पवार साहेब आमचे खास मित्र आहेत. त्यांचा इतका मोठा जनसमुदाय होता, इतकं त्यांनी काम केलेलं. मी तर म्हणतो त्यांनी फक्त पोलीस म्हणजे कायदाच राबवला. आदर्श पिता, आदर्श नागरिक, किती विशेषणं लावावी तितकी अपूर्ण आहेत. मी आता मगाशी 25 विशेषणं वाचून दाखवली, पण ती देखील अपुरी पडावी. इतकं मोठं काम पवारसाहेब आपलं आहे आणि आपल्याला व्यापारी, हॉटेल व्यावसायिक कोण नाही, ते सगळे अगदी आवर्जून इथे उपस्थित आहेत. ज्यांना आमंत्रण केलं त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी हजेरी. भरपूर नावं येतील, अनेक मित्रांचे मला सहकार्य लाभले. त्याच्यामुळं मी हे सर्व काही कठीण प्रसंगातून काम करू शकलो. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे माझी जबाबदारी प्रामाणिक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मिळाली. मी त्या सर्वांचा सदैव ऋणी राहील. मी विशेषतः कल्याण शहरातील नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. या शहराने मला केवळ आपण गेली 36 वर्ष महाराष्ट्र राज्य पोलीस म्हणून आज पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवानिवृत्त झालेले आहात. काय भावना आहेत आणि काय प्रतिक्रिया द्याल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने? आज माझी 36 वर्ष सर्व्हिस होऊन मी 31 जुलै 2026 रोजी रिटायर झालो आहे. पोलीस विभागाने मला भरपूर काय दिलं आहे. कल्याण शहराने मला खूप काम करण्याची संधी दिली आणि कल्याणमधील सर्व मान्यवर नागरिकांनी त्या कामी मला खूप साथ दिलेली आहे. त्यामुळं माझा कार्यकाल खूप सुखद आणि मी काहीतरी यशस्वी होऊ शकलो माझ्या कार्यामध्ये. आपण आज सेवानिवृत्त झालेले आहात. भविष्यातलं काय नियोजन आहे? भविष्याचं नियोजन अजून काही ठरवलेलं नाही आहे. रिटायर माणूस अजून काय माझं असं काही नियोजन नाही अजून. गेल्या 36 वर्षात आपण कायद्याचं संरक्षण केलेलं आहे, प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे, अनेक गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे. काय अनुभव आला? अनुभव तर भरपूर आहे. एवढा अनुभव आहे की याच्या स्टेजवरती एक तुम्हाला आठवडा कमी पडलेला एवढा अनुभव आहे माझ्याकडं. त्यासाठी आपल्याला स्पेशली इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आभार कसे व्यक्त कराल? खूप कृतज्ञ आहे त्यांच्यासाठी. मी त्यांच्या यशस्वी पाठिंब्यानेच माझं आज यश मिळालेलं आहे. पूर्व कल्याणकरांची मला साथ होती, त्याच्यामुळे मी कायदा राबवू शकलो आणि माझे अनेक चांगले मित्र होते माझ्यासोबत, म्हणून मी हे सर्व यशस्वी कार्यकाल पूर्ण करू शकलो.